हॅलो गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या माझ्या सासूबाई. अन्ना अगं बेललेलीच हानीन. मी ऐकलं नाही, मी सासूबाई चिरली आणि बाळाला आत्ता मी झोका दिल्या. त्यानंतर मी आणि चकुल म्हणजे माझ्या नंतर माझ्या जाऊबाईंकडे गेलो आणि तिथे झोका खेळलो. त्याच्यानंतर आमच्या दोघींचं संभाषण झालं आणि आम्ही झोका खेळत खेळत मी तिथले सगळे तुम्हाला घर दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर रील्स काढल्या. आणि त्याच्यानंतर कविताताई मला वैजयंती म्हणण्यासाठी काहीतरी सांगत होता. मी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि त्याच्यावरून त्या माझ्यावर चिडत होत्या अक्षरशः सगळ्या गोष्टींवरून. आणि आम्ही दोघी तिथं मज्जा करून त्यांच्यावरच दादागिरी दाखवून घरी परत. त्याच्यानंतर मी सोनलकडे गेले आणि तिच्या सगळ्या कारकिर्दीची पाहणी केली आणि तिला माझे 2 शब्द ओव्हर ॲक्टिंगचे सुनावले. त्यातलं मला काही येत नव्हतं. त्याच्यानंतर मी गेले माझ्या मोठ्या जाऊबाईकडे, त्यांना भेटले आणि त्यांना 2 शब्द बोलले आणि तिथून घरात परतले. आणि तोपर्यंत माझ्या नंदाने सगळा कस्टर्ड बनवायची पूर्वतयारी करून ठेवली होती. त्यात मी थोडी पाहणी केली आणि काम करावं लागून म्हणून तिथून पळ काढला. त्याच्यानंतर थोड्या वेळात त्या ब्लॉग बनवत होत्या हे ऐकून मी तिथे हजर राहिले आणि त्या गोष्टींमध्ये त्यांना मदत केली. आणि हे करत करत सगळे अर्धे कस्टर्ड कट केलेले फ्रूट मी संपवले. टेस्ट करण्याच्या नादात सगळंच खाऊन घेतलं. त्याच्यानंतर मी त्यांना थोडीफार मदत करून जास्तच भांडे खरकटे टाकून तिथून परत पळ काढला आणि त्यांनी मला परत बोलवून घेतले आणि टेस्ट करायला लावले. त्याच्यानंतर आम्ही थोडं एन्जॉय करत सगळा पदार्थ बनवला आणि वेद तोपर्यंत आम्ही सगळं तयारी करून ठेवली, कारण त्याला हे खाण्यासाठी चकुली सरप्राईज प्लॅन ठरवलं होता. त्याच्यामुळे आम्ही ते यायच्या आधीच करून ठेवायचं फ्रीजरमध्ये ठरवलं होतं, कारण तो आल्यानंतर काही करून देणार नाही, बनवण्याच्या आधीच खाऊन टाकील म्हणून चकल म्हणल्या होत्या की वहिनी आपण वेद यायच्या आधीच पूर्वतयारी करून ठेवू. आणि तसंच झालं. आणि वेद आल्यानंतर तो 2-2 मिनटाला फ्रीज उघडून सगळं कस्टर्डची वाट लावण्याचा प्रयत्न करीत होता. आणि त्याच्यानंतर मग मी चकुलनी कस्टर्ड बनवता रील्स पण बनवल्या आणि सगळ्या गोष्टी अशाच दिवसभर कंटिन्यू चालू ठेवून आम्ही ब्लॉग काढत होतो. आणि माझाही चालू होता ब्लॉग आणि चकुलचाही ब्लॉग चालू होता आणि त्यात रील्स होतं, त्यांच्या ब्लॉगचं प्रमोशन चालू होतं. तेवढ्यात ताई उठली आणि तिला घेऊन मी मेकअप करून बाहेर गेले. बाहेर घेऊन बघते तर आत्या आल्या होत्या वेदची बॅग, कारण वेद बाहेरच बॅग टाकून पळून आला होता घरात आणि आत्या त्याची बॅग घेऊन घरी येत होत्या. ते पाहून मी वेदवर ओरडले आणि वेदला घरात घेऊन गेले. आजचा ब्लॉग इथे संपला आहे. थँक्यू.